नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण करणार आहोत विदर्भ स्पेशल रस्सा वडा. आता ही भाजी जास्त प्रमाणात तिकडच्या भागामध्ये खाल्ली जाते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी आदल्या दिवशीच इथे उडदाची डाळ साधारण 1 वाटी एवढी भिजत टाकलेली होती. याला सगळ्या डाळीला फोलकाटं होते, तर ते फोलकाटं सगळे रिमूव्ह करून डाळ स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायची आहे. यामध्ये हळद, मीठ, त्यासोबतच थोड्याशा 1-2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर हे देखील ग्राइंड करून मिक्स करून आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता कांदा, आलं, त्यासोबतच लसूण, कोथिंबीर, खोबरं, तमालपत्र, धने आणि पांढरे तीळ हे सगळं खमंग भाजून याची देखील आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे. पॅन गरम झाल्यानंतर तमालपत्र आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि सगळा मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घेणार आहोत. आता इथे सगळे मी घरगुती मसाले वापरलेले आहेत. हळद, त्यासोबतच कांदा लसूण मसाला जो घरी बनवलेला आहे तो, धना पावडर, मीठ आणि त्यासोबतच घरगुती लाल मिरची पावडर वापरलेली आहे. याला देखील पुन्हा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं गरम पाणी टाकून पुन्हा साधारण 2 ते 3 मिनटं आपण सगळा मसाला पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. आता तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथे पाण्याचा वापर करायचा आहे. जे मसाला आपण काढला होता ज्या भांड्यामध्ये त्याचंच पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे. या ग्रेव्हीला साधारण 2-3 उकळ्या काढल्यानंतर गॅस बंद करायचा आणि एका साईडला आपण वड्यांची तयारी करून घेऊयात. आता जे बॅटर आपण मिक्स करून ठेवलेलं होतं तर ते आपण सगळे वडे यामध्ये डीप फ्राय करून घेतलेले आहेत आणि रूम टेम्परेचरला वडे थंड झाल्यानंतर जो रस्सा आपण बनवलेला आहे तर त्यामध्ये सगळे वडे टाकून द्यायचे. रस्सा ऑलरेडी गरम असतो त्यामुळे हे जे वडे आहेत ते अगदी टम्म फुगतात. खायला खूप टेस्टी लागते ही भाजी. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय करायला अजिबात विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. चला तर मग बाय, टेक केअर.